मित्रांनो, आजकाल घरात चारचाकी गाडी असणं ही फॅशन किंवा शो ऑफ नाही तर एक गरज बनली आहे. कधीही इमर्जन्सीला आपल्याकडे कार असणं खूप फायद्याचं ठरतं. पण आपल्यापैकी कितीतरी जण हे नुकतंच नोकरीला लागलेले असतात. काहींचा पगार अगदीच कमी असतो. मग अशा वेळी घर चालवायचं की कारचे हप्ते फेडत बसायचं हा प्रश्न पडतो. कमी पगारात मोठी कार घेणं हे पांढरा हत्ती घेतल्यासारखं ठरू शकतं. पण आज मी तुम्हाला अशा काही कार्स सांगणार आहे ज्या तुम्ही अगदी 25,000 पगारातही घेऊ शकता. फक्त हप्तेच नाही तर पुढचा वापरण्याचा खर्च आणि मेंटेनन्सही तुम्हाला परवडू शकेल हे लक्षात घेऊन या कार सिलेक्ट केल्यात. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. बऱ्याच लोकांना वाटतं की कार घेणं खूप मोठा खर्च आहे. आताच्या कारच्या किमती बघता ते खरंच आहे म्हणा. डाउन पेमेंट, महिन्याचा हप्ता, पेट्रोलचा खर्च, इन्शुरन्स, सर्व्हिसिंग या सगळ्याचा खर्च हे लक्षात घेऊन अनेक जण कार घेणं पुढे ढकलत राहतात. पण तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढ्या कारच्या किमती आणखी वाढत जाणार आहेत हेही लक्षात घ्या. मगाशी म्हणलं तसं कार ही लक्झरी नाही तर गरज बनली आहे. आपल्याकडचे रस्ते, ट्रॅफिक, लोकांचा गाडी चालवण्याचा सेन्स आणि ऊन, पाऊस हे सगळं बघता दुचाकी चालवणं सध्या खूप रिस्की बनलंय. त्यात तुम्ही बायका पोरं घेऊन टू व्हीलरवर फिरणार म्हणजे आणखी रिस्क. त्यामुळे थोडं योग्य नियोजन केलं तर कमी पगारात देखील तुम्ही कार घरी आणू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार घेताना फक्त तिच्या किमतीचाच नाही तर तिच्या रनिंग कॉस्टचा म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि मेंटेनन्सचा विचार करणंही तेवढंच गरजेचं असतं. याशिवाय फायनान्शियल प्लॅनिंगचे काही नियम असतात. त्यातलाच एक नियम म्हणजे तुमच्या पगाराच्या जास्तीत जास्त 40% भाग तुम्ही EMIवर खर्च करायला हवा. म्हणजे 25,000 पगारांमधले जास्तीत जास्त ₹10,000 तुम्ही EMIवर खर्च करायचे आहेत. त्यापेक्षा कमी असतील तर चांगलंच, पण जास्त जायचं नाही. यामुळं काही गोष्टी आपल्याला आधीच गृहीत धरायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ₹1,00,000 डाउन पेमेंट कराच. त्याला पर्याय नाही. दुसरं म्हणजे कार लोन घेताना काही बँका 8% व्याजदराने देतात तर काही 9%. आपण सेफ साईड 9% पकडूया. आणि तिसरं म्हणजे 5 वर्षांचा कालावधी आपण पकडणार आहोत. 7 वर्षांच्या हिशोबाने तुम्हाला EMI आणखी कमी होऊ शकतो. पण आपली गाडी जेवढ्या लवकर आपली होईल तेवढं चांगलं. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 5 कार्स आपण शॉर्टलिस्ट केल्यात. पहिली कार आहे मारुती सुझुकीची एस्प्रेसो. गाडी दिसायला एखाद्या छोट्या SUV सारखी दिसते. किंमत मात्र अगदीच बजेट फ्रेंडली आहे. मुंबईत याच्या बेस व्हेरियंटची ऑन रोड किंमत ही साधारणपणे 4.25 ते 4.5 लाख रुपये जाते. ₹1,00,000 डाउन पेमेंट केलं आणि 9% व्याजदर पकडला तर महिन्याला तुमचा हप्ता जवळपास 6,500च्या आसपास बसतो. आपण 10,000ची लिमिट पकडली आहे, पण हा अजून कमी आहे. पेट्रोल कारचं मायलेज जवळपास 25 किलोमीटर आहे असं कंपनी म्हणते. CNG व्हेरियंटचं मायलेज 30 किलोमीटरपेक्षा जास्त बसतं. CNG व्हेरियंटची ऑन रोड किंमत 6 लाखांपेक्षा जास्त जाते. सो ते व्हेरियंट घेणार असाल तर EMI वाढू शकतो. EMI सेमच ठेवायचा असेल तर त्याला पर्याय म्हणजे डाउन पेमेंट जास्त करणं किंवा मग लोनचा कालावधी 5च्या ऐवजी 7 वर्ष ठेवणं. पण त्या हिशोबाने तुम्ही बँकेला जास्त पैसे देता. सो शक्यतो डाउन पेमेंट वाढवणं हाच पर्याय निवडा. दुसरी कार म्हणजे मारुती सुझुकीची अल्टो K10. भारतात वर्षानुवर्ष मध्यमवर्गीयांची पहिली पसंती राहिलेल्या अल्टो गाडीचं हे नवीन व्हर्जन. सोशल मीडियावर तर आता तिला लॉर्ड अल्टो म्हणून ओळखतात. त्याचं कारण म्हणजे गाडीचा स्टडीनेस. छोटीशी कार असली तरी एकदम दमदार आहे. चालवायला सोपी आहे. शहरात छोट्या गल्ल्यांमध्ये पण जाते. पार्किंगलाही जास्त स्पेस लागत नाही. पेट्रोल व्हर्जन घेतलं तर त्याला 24 किलोमीटरचं मायलेज मिळतं असं कंपनीचा क्लेम आहे. तर CNG व्हर्जनमध्ये 33 किलोमीटरचं मायलेज मिळतं. अल्टो K10च्या LXi या बेस व्हेरियंटची ऑन रोड प्राईस साधारणपणे 4.5 लाख आहे. याचा EMI तुम्हाला महिन्याला साधारणपणे 7,000च्या जवळ जाईल. CNG व्हेरियंटची ऑन रोड किंमत आहे जवळपास 6.25 ते 6.5 लाख. सो मगाशी सांगितलं तसं EMI जास्त पडणार आणि तसं नको असेल तर डाउन पेमेंट वाढवायला लागणार. ज्यांनी ताजं ड्रायव्हिंग शिकलंय आणि हँडलिंगसाठी सोपी गाडी पाहिजे त्यांना ही बेस्ट आहे. तिसरी गाडी आहे मारुतीची सेलेरिओ. याची ऑन रोड किंमत 5.5 लाखांपर्यंत जाते. EMI महिन्याला जवळपास 8,500 ते 9,000 बसतो. अजूनही आपण 10,000च्या आत आहे हे लक्षात घ्या. या गाडीला लिस्टमध्ये घेण्याचं मेन कारण म्हणजे याचं खतरनाक मायलेज. कंपनी क्लेम करते की याचं पेट्रोल व्हेरियंटचं मायलेजच 26 किलोमीटर प्रति लिटर एवढं आहे आणि CNGमध्ये तर ते 35 किलोमीटर एवढं असल्याचं कंपनीने म्हणलंय. सो तुम्ही दररोज कार बाहेर काढत असाल तरी ती वापरायला परवडते. बाकी CNG व्हेरियंटची ऑन रोड प्राईस साधारणपणे 7-7.5 लाख पडते. पण मायलेजमधला फरक बघता 2 ते 3 वर्षांमध्ये हे जादाचे पैसे वसूल होऊन जातात. चौथ्या नंबरला आहे टाटाची टियागो. सेलेरिओच्याच बजेटमध्ये जर तुम्हाला टाटाची गाडी हवी असेल तर ही बेस्ट ऑप्शन आहे. 5.5 लाखांच्या थोडी वर जाते किंमत. EMI जवळपास ₹9,000 बसतो. पेट्रोल व्हेरियंटचं मायलेज जवळपास 19 किलोमीटर एवढंच आहे. पण टाटाच्या टियागोला या लिस्टमध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे याचं iCNG व्हेरियंट. कारण ही भारतातली पहिली अशी गाडी आहे जी CNGमध्येही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देते. म्हणजे ना मायलेजचं टेन्शन ना गिअरचं.
CNG व्हेरियंटची ऑन रोड किंमत जवळपास 7 लाखांपर्यंत जाते. सो चांगल्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक गाडी हवी असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि या लिस्टमधली आपली शेवटची कार म्हणजे मारुती वॅगनार. भारतातली सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक. आत बसायला भरपूर जागा आहे. छोटीशी फॅमिली कार म्हणून ही फेमस आहे. ऑन रोड किंमत जवळपास 6 लाख जाते. EMI महिन्याला 9,000 बसतो. 10,000च्या आतच आहे आपण अजून. पेट्रोल व्हेरियंटचं मायलेज 24 ते 25 किलोमीटर पडतं, तर CNG व्हेरियंटचं मायलेज 33 ते 34 किलोमीटर पडतं. याच्यात CNG व्हेरियंटची ऑन रोड किंमत साधारणपणे 7-7.5 लाख रुपये पडते. सो थोडं जास्त डाऊन पेमेंट करूनही तुम्ही मापात EMI ठेवून ही गाडी घेऊ शकता. मित्रांनो, मला माहिती आहे तुमच्या मनात काय असणार, स्वस्तात म्हणून एकदमच हलक्या गाड्या दाखवल्या असं तुम्हाला वाटत असेल. पण मी आधीच सांगितलं होतं की तुम्ही शो ऑफ करायला म्हणून नाही, तर गरज म्हणून गाडी घेताय. उगाच हवा करायची म्हणून 15-16 लाखांची गाडी घ्यायची आणि मग त्याचा जास्त EMI आणि जास्त मेंटेनन्स सांभाळत बसायचा, यापेक्षा गरजेला कामी येईल आणि खिशाला परवडेल अशी कार कधीही बेस्ट. सुरुवातीला ही कार वापरून पुढे 5-7 वर्षानंतर जेव्हा पगार वाढेल, भरपूर पैसे असतील, तेव्हा मस्त भारीतली गाडी घ्या. बाकी तुम्हाला या 5 पैकी कोणती गाडी आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.